नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा गुरुचे स्वनक्षत्रातील भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयी सुरू आहे. आणि आज या शृंखलेचा तिसरा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक आणि धनु या राशींसाठी गुरुचा हा वक्रकाल आणि स्वनक्षत्रातून होणारे भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती पाहणार आहोत. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सर्वाधिक शुभता प्राप्त असलेला हा गुरुग्रह आपल्या अतिचार गतीमुळे सध्या कर्क राशीतून वक्री अवस्थेतच पुन्हा एकदा मागील राशीत म्हणजे मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि येथे त्याचे वास्तव्य 11 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. हा कालखंड एकूण 96 दिवसांचा असणार आहे. मानवी जीवनामध्ये सर्व धार्मिक कृत्यांचे कारकत्व हे गुरुग्रहाकडे असते. त्याचबरोबर विद्याभ्यास, संतती, नोकरी, वास्तू, विवाह यासारख्या गोष्टींचे कारकत्व हे गुरुग्रहाकडे असते. वक्री असलेला हा गुरु आणि त्यातही स्वनक्षत्रामध्ये भ्रमण करणारा हा गुरु प्रत्येक राशीसाठी काही ना काही मूल्यप्रदायक ठरणार आहे. आपल्या राशीसाठी तो कोणते विशेष महत्त्व घेऊन आलेला आहे हे पाहण्यासाठी हे राशीफल आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. तुला राशीसाठी हा गुरु तृतीय आणि षष्ठ भावाचा स्वामी असून सध्या तो नवम भावातून गोचरीने वक्र अवस्थेत आपल्या स्वनक्षत्रात म्हणजे पुनर्वसू नक्षत्रात भ्रमण करत आहे. ज्यांना आध्यात्मिक उन्नतीमध्ये विशेष रस आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. ज्यांनी तीर्थयात्रा करण्याचे नियोजन केलेले आहे त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. परंतु प्रवास हे सुद्धा जपून केले पाहिजे. सतर्कता बाळगल्यास गोचरीने येणारा हा गुरु तुमच्यासाठी शुभ फलदायी हा नक्कीच ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या ठीकठाक असलेला हा कालखंड आहे. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा कालखंड ठीकठाक असणार आहे. योग्य तो विचार करून आणि सतर्कतेने हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. लोन घेणार असाल तर त्याच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. आणि करिअरच्या दृष्टीने चुरस वाढवणारा असा हा कालखंड असणार आहे. कारण षष्ठेश हा भाग्यभावात आहे आणि त्याचे तुम्हाला योग्य ते फळही मिळणार आहे. त्यामुळे कामाचा ताण हा सुद्धा वाढताना दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. परिवारामध्ये गैरसमज होण्याची शक्यता हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवनात मतभेदाची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही. जीवनसाथीचा योग्य तो सन्मान करणे तुमच्याकडून अभिप्रेत असणार आहे. अविवाहित जातकांना विवाह प्रस्तावावर सखोल अभ्यास करून त्यानंतरच आपला निर्णय घ्यायचा आहे. स्वास्थ्यविषयक विचार करता तुळ राशीच्या जातकांसाठी थोडी स्वास्थ्याची चिंता ही सतावू शकते. उपाय म्हणून गुरुवारी दत्ताची आराधना ही त्यांनी नियमित केल्यास तुळ राशीच्या जातकांना गुरुचे हे गोचर आणि स्वनक्षत्रातील कालखंड चांगला जाण्यास ही निश्चितच मदत मिळणार आहे. तर वृश्चिक राशींच्या जातकांसाठी द्वितीय भावाचा आणि पंचम भावातला असलेला हा गुरु तुमच्यासाठी अष्टम भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे. अचानक लाभाचे हा संकेत देत आहे. परंतु अचानक लाभ हानी होण्याची सुद्धा शक्यता ही दिसत आहे. परंतु हा वक्री गुरु आकस्मिक कामे सुद्धा मार्गी लावताना दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. पैतृक संपत्ती संबंधी जर काही विवाद असतील तर या कालखंडात ते मिटू शकण्याची शक्यता सुद्धा दाट आहे. लॉंग इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. आणि जे स्थावर प्रॉपर्टी विषयक कामे करतात त्यांच्यासाठी हा गुरुचा वक्री कालखंड अनुकूल असणार आहे. मानसिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम बनवणारा असा हा एकंदरीत कालखंड असणार आहे. याचा वृश्चिक राशीने जरूर फायदा घ्यावा. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. परंतु जे गूढ ज्ञान घेऊ इच्छितात म्हणजे सखोल अध्ययन करू इच्छितात किंवा PhD सारख्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. परिवारात मोठ्यांचे ऐकणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. आणि घरातील वादविवाद मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता सासूरवाडीच्या लोकांचा जास्त हस्तक्षेप आपल्या वैवाहिक जीवनात होऊ देऊ नये. जीवनसाथीबरोबर तुम्ही साहचर्याने वागणे हे गरजेचे असणार आहे.
आणि स्वास्थ्याचा विचार करता जुने दुखणे डोके वर काढण्याची शक्यता वृश्चिक राशीसाठी दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. ध्यानधारणा करून मानसिक स्वास्थ्य जपणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. उपाय म्हणून तुम्ही सुद्धा दररोज किंवा न जमल्यास गुरुवारी का होईना दत्ताची आराधना करणे किंवा श्रीहरी विष्णूंची आराधना करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. धनुराशीच्या जातकांसाठी हा गुरु लग्नेश आणि चतुर्थेश आहे आणि तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. 2 केंद्रांचा मालक केंद्र भावातच आहे. दाम्पत्य जीवनात तुम्हाला या कालखंडात सांभाळून घ्यावे लागणार आहे. जुन्या गोष्टी तुम्ही उकरून काढू नये. नातेसंबंध सांभाळणे तुमच्यासाठी या कालखंडात महत्त्वाचे असणार आहे. समजूतदारपणे केलेले काम तुम्हाला गुरु उचित परिणाम देण्यास सक्षम असणार आहे. व्यापार आणि नोकरीत दोन्ही ठिकाणी तुम्ही सामंजस्याने वागले पाहिजे. भागीदारीत सुद्धा तुम्ही एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे. कुटुंबात छोट्या मोठ्या कुरबुरी ह्या घडू शकतात आणि त्यासाठी तुम्ही योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. मोठी इन्व्हेस्टमेंट जर करणार असाल तर ती सुद्धा विचारपूर्वक करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. धनुराशीच्या जातकांनी आपल्या घरातील ज्येष्ठांचा आणि कार्यक्षेत्रात सुद्धा वरिष्ठांचा योग्य तो मान राखल्यास गुरुचे हे गोचर भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड धनुराशीच्या जातकांसाठी सामान्यतः ठीकठाक असलेला दिसून येतो आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि त्यासाठी खर्चाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ठीकठाक असलेला हा कालखंड तुम्ही अभ्यासात मन लावून अभ्यास करा असे सुचवत आहे. परंतु स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. धनुराशीच्या जातकांचे स्वतःचे स्वास्थ्य हे चांगले राहिलेले दिसून येत आहे, परंतु त्यांनी आपल्या जीवनसाथीचे स्वास्थ्य हे जपले पाहिजे. उपाय म्हणून धनुराशीच्या जातकांनी सुद्धा श्री दत्ताची आराधना करणे, त्याचबरोबर गुरु आराधना किंवा ब्राह्मण सेवा करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावह ठरताना दिसत आहे. अशा रीतीने आज आपण गुरुचे पुनर्वसू नक्षत्रातील हे गोचर भ्रमण आणि त्याचा तुला, वृश्चिक आणि धनु राशीवर पडणारा परिणाम याची माहिती करून घेतलेली आहे. याच्या पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या 3 राशींची म्हणजे मकर, कुंभ आणि मीन राशींची चर्चा पाहणार आहोत. आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.